श्रीमद भागवत महापुराण या कलियुगात कालसर्पाच्या मुखातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भागवत शास्त्राप्रमाणे आचरण. हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. मनाला सुखसमाधान आणि शांती देणारे श्रीमद भागवतासारखे दुसरे साधन नाही. या हरिकथा श्रवणाने मोक्षाची प्राप्ती होते व परमेश्वर प्रत्यक्ष आपल्या हृदयात प्रवेश करतो. अनेक शास्त्रे, पुराणे, शेकडो वाजपेय अथवा हजारो अश्वमेध यज्ञ करूनसुद्धा जे पुण्य पदरी पडत नाही ते केवळ भागवत श्रवणाने सहजगत्या प्राप्त होते. आपल्या घरातील वाईट शक्तीची बाधा या भागवत सप्ताहामुळे नाहीशी होऊन पूर्वजांना मुक्ती प्राप्त होते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मानवी जीवन निर्दोष, परिपूर्ण, सुंदर, आकर्षक व्हावे या दृष्टीने संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या आपल्या भारतीय संस्कृतीत शरीर व मन यावर संस्कार करण्यासाठी भागवत धर्म सतत झटत असतो. भारत हा ऋषीमुनींचा देश आहे. येथे सतत ज्ञानदान होत असते. शौनक ऋषींचा आश्रय हा प्रमुख असा आश्रम नैमिषारण्यात होता. शौनक हे विविध पुराणातील कथा रसिकपणे ऐकण्यात मोठे कुशल होते. एकदा त्या आश्रमात उग्रश्रवा यांना या श्रेष्ठ पुराणिकांचे आगमन झाले. त्यांनाच सूत असे म्हणतात. शौनकांनी त्यांचे पूजन करून उच्चासनावर बसविले व त्यांना प्रश्न केला. मुनिवर्य, सांप्रत या कलियुगात असुरी प्रवृत्ती वाढलेली आहे. सर्व जीव राक्षसी बनलेले आहेत. मानवाची ही दुःखी मनस्थिती दूर करून त्यांच्या मनात भक्ती, ज्ञान, वैराग्य निर्माण करून त्यांच्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व निरतिशय सुखाची प्राप्ती करून देणारा एखादा मार्ग आपण सुचवावा. शौनकांचा हा प्रश्न ऐकून सूतजींना आनंद झाला. ते प्रेमभराने म्हणाले, शौनका, भगवंताबद्दल तुमच्या मनात अपार प्रेम व भक्ती आहे हे मी जाणतो. म्हणूनच सर्व विचारांती मी ठरविले आहे की सर्व तत्त्वज्ञानाचे सार असणारे तशीच तुमची भक्ती व भगवान श्रीकृष्णाची तुमच्यावरची कृपा, दृष्टी व संतोष वाढविणारे अद्वितीय असे श्रीमद भागवताचे कथानक मी आता सांगणार आहे. या कलियुगात कालसर्पाच्या मुखातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भागवत शास्त्राप्रमाणे आचरण. हेच एक सर्वोत्कृष्ट साधन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. काही पूर्वसुकृत अथवा पूर्वपुण्याई असल्याशिवाय या भागवत शास्त्राची प्राप्ती होत नाही. तसे मनाला सुख, समाधान आणि शांती देणारे श्रीमद भागवत सारखे दुसरे काहीच नाही. या हरिकथा श्रवणाने मोक्षाची प्राप्ती होते व परमेश्वर प्रत्यक्ष आपल्या हृदयात प्रवेश करतो. हरिकथा म्हणजे भागवत पुराण होय. अनेक शास्त्रे, पुराणे, शेकडो वाजपेय अथवा हजारो अश्वमेध यज्ञ करून जे पुण्य पदरी पडत नाही ते केवळ भागवत श्रवणाने होते. इतकेच काय, पण काशी, गया, प्रयाग ही क्षेत्रे देखील या भागवत कथेची सर करू शकत नाही. मृत्यूसमयी हे पुराण श्रवण करणाऱ्याला स्वतः भगवंत वैकुंठात घेऊन जातो. या कथेत नामस्मरण घडते. नामस्मरण हा या कलियुगाचा युगधर्म आहे. भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवरून निघून गेल्यानंतर लगेचच कली या भूतलावर आला. परंतु राजा परीक्षिताने त्याला नामोहरण केले. त्याचे सार काढून घेऊन त्याला सोडून दिले. ते सार म्हणजे भगवंताचे नामसंकीर्तन आहे. इतर युगात जे तपश्चर्या, ध्यानयोग, समाधी इत्यादी खडतर साधन करून जे प्राप्ती होत नाही ते फळ या कलियुगात केवळ नामस्मरणाने प्राप्त होते.
असे भागवत पुराण जेव्हा शुक्राचार्य राजा परीक्षिताला सांगू लागले तेव्हा इंद्रादी देव हातात अमृताचा कुंभ घेऊन तेथे आले आणि म्हणाले, मृत्यूपासून राजाला वाचविण्याकरता हा अमृत कलश घ्या व बदल्यात आम्हाला भागवत कथा ऐकवा. पण राजा परीक्षित तो तरी कुठे तयार होता या अदलाबदलीला. कुठे भागवत कथा, कुठे अमृत, कुठे रत्न आणि कुठे काचेचा मणी असे म्हणून त्याला देवांची कीव करावीशी वाटली. अशी ही देवांनाही न लाभलेली कथा ऐकून परीक्षित राजाला मोक्ष मिळाल्याचे पाहून ब्रह्मदेवाने आश्चर्य वाटून पुण्य मिळवून देणारी इतर साधने एका पारड्यात घातली व दुसऱ्या पारड्यात भागवत कथा घातल्या. तेव्हा भगवंताचे पारडे जड झाले. मग मात्र सर्वच ऋषी मुनी आश्चर्यचकित झाले आणि श्री भागवत कथा म्हणजे भगवंताचे ग्रंथरूपी शरीरच होय, वाङ्मयीन मूर्ती आहे अशा निष्कर्षाला आले. तेव्हा कलियुगात भागवत पठण आणि श्रवण सर्वश्रेष्ठ आहे याबद्दल त्यांचे मनात शंकाच उरली नाही. या भागवत श्रवणाची पद्धती साप्ताहिक अशी अधिक फलदायी ठरते. या पद्धतीने भागवत श्रवण केले तर मोक्ष नक्कीच मिळतो. म्हणूनच असे हे भागवत नारदांनी आपले पिता ब्रह्मदेवाचे मुखातून ऐकले असतानासुद्धा त्यांनी पुन्हा सत्कुमारांचे कडून हा भागवत सप्ताह करावा, कसा करावा, कसा ऐकावा वगैरे या सप्ताहाचा विधी मुद्दाम समजावून घेतला. याबाबत सूतजी सांगू लागले की सज्जनांचा सहवास घडावा म्हणून एकदा पृथ्वीवर आले असता त्यांनी म्लान मुद्रेतील नारद मुनींना बघितले आणि चिंतेचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, श्रेष्ठ कर्मभूमी, धर्मभूमी आणि सुखकारक म्हणून मी पृथ्वीवर आलो. पण पुष्कर, प्रयाग, काशी, गया, गोदावरी, श्रीरंग, रामेश्वर अशा अनेक तीर्थातून हिंडलो. पण तेथे जाऊन सुख मिळण्याऐवजी माझे मन दुःखी झाले. मला कुठेही समाधान किंवा आनंद वाटला नाही. कारण सर्वत्र कलीचा संचार आढळून आला. त्या गोष्टीचा पृथ्वीला कमालीचा त्रास होताना दिसून आला. दया, दान, तप, सद्गुण, सत्प्रवृत्ती लयास गेलेल्या आढळल्या. उरले ते केवळ स्वार्थी जीव, साधू, सर्व दंभाचारी, आधाशी, लोभी व लंपट. येथे मुलींचा बाजार मांडला आहे. सर्व पवित्र ठिकाणे दुष्टांनी व्यापले आहेत. असुरी प्रवृत्ती वाढलेली असून पैशावर व फळावर नजर ठेवून लोक पूजा करू लागले व सांगणारेही तशीच फळावर व अर्थावर नजर ठेवून पूजा सांगू लागले. दुष्टांच्या निवासामुळे, तीर्थक्षेत्राचे, तपस्वी लोकांच्या मनोरुग्णतेमुळे, स्त्रीपुरुषात गुरफटल्यामुळे पंडितांच्या शब्दातले सामर्थ्य नाहीसे झालेले दिसून आले. त्यामुळे आपले येथे जे दर्शन झाले तेच माझे भाग्य. पुढे मी यमुनातीरी आलो. नारद पुढे सनत्कुमारांना सांगू लागले. तेथे एक अत्यंत सुंदर अशी तरुणी अत्यंत उदासपणे बसली होती आणि तिच्या शेजारी गलित गात्र झालेले, जणू मृत्यूशय्येवर असल्याप्रमाणे कसेबसे श्वासोच्छ्वास करीत असलेले 2 वृद्ध पडलेले होते. स्त्री त्या दोघांना उठवण्याचा प्रयत्न करीत होती. तसेच अशा स्थितीत आपला रक्षणकर्ता कुणी वाली आहे का म्हणून विलाप करीत आहे. तसेच तिच्या भोवती 100 दासी सेवेसाठी होत्या. हे असे दृश्य पाहून मी तिच्या जवळ गेलो. तेव्हा ती म्हणाली, महाराज, मला आपले दर्शन झाले हे माझे महाभाग्यच. आपल्या दर्शनाने सर्व पापांचा आणि दुःखाचा शेवट होतो. मला पक्की खात्री आहे की आपल्या उपदेशाने माझी चिंता दूर होईल. आपण मला ज्ञान द्यावे. यावर मी तिला विचारले, तू कोण? हे 2 वृद्ध कोण? हे एवढे स्त्रिया कोण? कुठल्या? आणि तू एवढी चिंतातुर का? त्यावर ती म्हणाली, मी भक्ती आणि कलियुगाच्या प्रभावामुळे निष्फळ झालेली, अकाली वृद्धत्व आलेली माझी ही
ज्ञान आणि वैराग्य नावाची 2 मुले. सेवेला असलेल्या त्या सुंदर दासी म्हणजे गंगा, यमुना, गोदावरी आदी नद्या. तसेच मी भक्ती असून परमेश्वराबद्दल मानवाच्या मनात असणारी भक्ती. माझा जन्म द्रविडमध्ये झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात मला स्थान मिळाले. पण गुजरात प्रांतात काही ठिकाणी मी जीर्णवृद्ध झाले. या कलियुगात माणसांनी माझे लचके तोडले आहेत. तसेच मला मुलासह दुबळे बनवले आहे. पण या वृंदावनात आल्यावर जणू माझा पुनर्जन्म झाला. मी सुखरूप युवती झाले आहे. श्रमाने थकलेली माझी ही 2 मुले आता झोपी गेलेली आहेत. तेव्हा आता ही जागा सोडून जाण्याचा मी विचार करीत आहे. परंतु माझ्यासमोर एकच प्रश्न सारखा सतावतो आहे आणि आश्चर्यसुद्धा वाटते आहे की मी आई असून तरुण झाले आणि ही माझी दोन्ही मुले म्हातारी कशी? यामागे काय कारण असावे हे कृपया सांगावे. तेव्हा मी म्हणजे नारद मुनी म्हणाले, मुली, तू चिंता करून दुःखी होऊ नकोस. परमेश्वर तुझे कल्याण करेल. तुझ्या परिस्थितीचे कारण मी आत्मज्ञानाने जाणून घेऊन आत्ताच तुला सांगतो. कलीचा प्रादुर्भाव हेच तुझ्या दुःखाचे मुख्य कारण आहे. या कलियुगामुळे सदाचार संपला आहे. दुष्टपणा वाढला आहे. लोक तामसी व राक्षसी बनून सुखी आहेत, तर सज्जन दुःखी आहेत. पृथ्वीला सुद्धा हा भार सहन होईनासा झाला आहे. पण वृंदावनाचे भाग्य एवढे आहे की येथे तू नव्याने तरुण झालीस. यांना जी झोप लागली आहे ती केवळ आत्मानंदामुळेच. श्रीकृष्ण भगवान निघून गेले. त्याचमुळे कली या भूतलावर आला व दिग्विजयाकरिता निघाला. परंतु परीक्षित राजाने त्याच वेळेस त्याला नामोहरण केले. तेव्हा तो राजाला शरण गेला व अभय मागितले. तेव्हा राजाने त्याचे सार काढून घेऊन त्याला सोडून दिले. हे सार म्हणजेच भगवत नाम संकीर्तन होय. इतर युगात जे कठोर तपश्चर्या करून प्राप्त होत नाही ते केवळ या नामस्मरणाने व भक्तीने प्राप्त होते. हाच कलीचा गाभा होय. तेवढ्यात परीक्षिताने काढून घेतला. त्यामुळे हे जो करील त्याला त्याचे फळ मिळेल. हा अपवाद सोडून कलीचा सर्वत्र प्रसार होऊ लागला. प्रत्येक गोष्टीतले सार जाऊ लागले व लोकांच्या करमणुकीत असुरी प्रवृत्ती आली. परंतु भक्ती, तू आता निष्कारण काळजी करू नकोस. अगं, ज्याने अनंत वस्त्रे पुरवून द्रौपदीची काया लज्जा रक्षण केले त्या भगवंताचे तू स्मरण कर. इतर युगात ज्ञान वैराग्य मुक्ती मिळवून देतात, पण कलियुगात तू एकटीच मुक्ती मिळवून देतेस. अशी तू भक्ती परमेश्वराची लाडकी. या कलियुगात सहज मुक्ती देणारी म्हणून भगवंताने तुला त्या भक्तांचे रक्षण करण्याची आज्ञा दिली व जोडीला ज्ञान व वैराग्य मुक्तीला सोपविले. तुझे मूळ रूप वैकुंठात व छायारूपीच पृथ्वीवर आहे. कलियुगात मुक्ती फक्त तुझ्या इच्छेनेच पृथ्वीवर येऊ शकते. हे भक्ती, कलियुगात तुझं महात्म्य वाढविणे व घरोघरी तुझी स्थापना करणे हे माझे काम असून ते जर मी केले नाही तर मी स्वतःला हरीचा दास म्हणवून घेणार नाही. भक्ती, तू ज्यांचे अंतःकरणात असतेस त्यांना प्रेतपिशाचांचाही उपद्रव होणार नाही. या युगात कोणत्याही समस्येवर उपाय म्हणजे केवळ भक्ती आणि भक्तीच. एक भक्ती असली तर दुसरे काहीच नको. त्यावर ती भक्ती म्हणाली, मुनिवर, आता तुम्ही कृपया माझ्या या 2 मुलांना जागे करा म्हणजे झाले. मी त्या दृष्टीने प्रयत्न केला पण ते जागे झाले नाहीत. पण त्याच वेळी एक आकाशवाणी झाली. महर्षी, दुःखी होऊ नकोस. एक सत्कर्म कर म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. परंतु सत्कर्म कोणते ते मला उमगले नाही. याबद्दल अनेक शास्त्री पंडितांशी बोलले,
पण मला कुणीही समाधानकारक उत्तर दिले नाही. तेव्हा आता बद्रिकाश्रमात जाऊन तप करूया या विचाराने निघाली असता आपले दर्शन झाले. माझे भाग्य श्रेष्ठ म्हणूनच हा योगायोग घडून आला असो. आता कृपया आपणच हे सत्कर्म कोणते तेवढे कृपया सांगून मला चिंतामुक्त करा. तेव्हा कुमार म्हणाले, जी आकाशवाणी झाली तिचा अर्थ ज्ञानयज्ञ शुक्राचार्यांनी सांगितलेल्या गायिलेल्या भगवंताचे कथन हेच ते सत्कर्म होय. या भगवंताच्या उच्चाराने, ध्वनीने आणि शब्दांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा प्रभाव वाढेल. कलीचे दोष नाहीसे होतील. घरोघरी भक्ती पोहोचेल. तेव्हा नारदांनी हा भागवत ज्ञानयज्ञ कुठे, कसा करायचा आदी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, तपोवनात हा सप्ताह गंगेच्या काठी आनंदवनात घ्यावा. आम्ही आता तिकडेच जात आहोत. तेथेच हा ज्ञानयज्ञ करूया. असे म्हणून सर्व आनंदवनात आले. तेथे सनत्कुमारांनी भागवत सप्ताह सुरू केला. त्यास व्यासादी महर्षी व अनेक ऋषीमुनी आलेत. इतकेच नव्हे तर नद्या, पर्वत सर्व आलेत. कुमार भागवत महती सांगू लागले. या भागवताचा सप्ताह पद्धतीने श्रवण केल्यास मनुष्यात मोक्ष प्राप्त होतो. पण एक दिवस श्रवण घडले वा वाचला तरी मुक्ती प्राप्त होते. कारण हा भागवत म्हणजे भगवान श्रीकृष्णाने शरीर होय. जेव्हा भगवान श्रीकृष्णाला पारध्याचा बाण लागला व ते पृथ्वी सोडून जाणार त्यावेळी उद्धव तेथेच होता. तो म्हणाला, भगवंता मला सुद्धा बरोबर घेऊन चला. तेव्हा भगवंत म्हणाले, नाही, तू येथेच थांब व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार कर. मी देहाने जरी जात असलो तरी आत्मरूपाने मी या भागवतातच वास करणार आहे. असे म्हणून भगवंताचे शरीरातून एक तेजोमय गोल निघाला व तो भागवतात शिरला. तेव्हा उद्धवाला अतिशय आनंद झाला. भगवंत पुढे त्याला म्हणाले, या कलियुगात या भगवत श्रवणानेच सर्व कष्ट, दुःख नाहीसे होतील. असे सनत्कुमार सांगत असतानाच तेथे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा असे गात गात भक्ती तेथे अवतरली. तिथे दोन्ही मुले या भागवत श्रवणाने तरुण झाले होते. ती म्हणाली, कलिप्रभावाने निष्प्रभ झालेल्या मला तुम्ही धष्टपुष्ट केले. आज मी कोठे राहावे एवढेच मला सांगा. तेव्हा ते म्हणाले, भक्ताच्या म्हणजेच वैष्णवजनांचे मनात तू राहावे, म्हणजे या कलियुगाचा दोष तुला लागणार नाही. त्याच वेळी तेथे भगवान श्रीकृष्ण अवतरले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. भक्ती व ज्ञान वैराग्य नाचू लागले. सर्वजण वाद्ये वाजवू लागले. तेव्हा भगवंताने सांगितले, मी प्रसन्न आहे. काय हवे ते मागा. तेव्हा सर्व भक्त म्हणाले, आम्हाला काहीही नको, पण एक मात्र वचन द्या की जेथे जेथे असा भागवत कथा यज्ञ सुरू असेल तेथे तेथे आपण येऊन सर्वांना दर्शन द्यावे. भगवंत तथास्तु म्हणाले व अंतर्धान पावले. हे सर्व सांगून सूतजी म्हणाले, सर्व पापांची निवृत्ती करणारे असे हे पुराण आहे. पण श्रवण कसे करावे व ते गोकर्णासारखे असे म्हणून गोकर्णाची कथा सांगण्यास सुरुवात केली. पूर्वी तुंगभद्रा नदीचे काठावरील एका गावात आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो खाऊन पिऊन सुखी होता, पण पोटी संतान नसल्यामुळे तो दुःखी कष्टी होता. एक दिवस तो तुंगभद्रेच्या काठावरील वनात चिंतातुर होऊन बसला असता एक मुनी त्या ठिकाणी आले. त्यांनी आत्मदेवांना चिंतेचे कारण विचारले असता, संसारवेलीवर एकही फूल न उमलल्यामुळे आमचे हातून देवकार्य होत नाही. तेव्हा मला पुत्र होईल असा आशीर्वाद द्या. त्यावर ते मुनी म्हणाले, अहो संतान नाही ते चांगलेच आहे. तुम्ही ईश्वराची भक्ती करून
मुक्ती मिळवा. त्यावर आत्मदेवाचा एकच हट्ट, आम्हाला पुत्रलाभ हवा आहे, अन्यथा आम्ही आत्महत्या करू. तेव्हा नाईलाजास्तव त्या मुनींनी एक फळ आत्मदेवांना दिले व पत्नीस खावयास द्यावे, त्यामुळे त्यांना संतानाची प्राप्ती होईल. आत्मदेव आनंदाने घरी आला व आपली पत्नी धुंदली तिला त्याने सर्व वृत्तांत सांगून ते फळ भक्षण करण्यास सांगितले. धुंदलीने विचार केला, हे फळ खाल्ले तर आपल्याला गरोदरपणाच्या व बाळंतपणाच्या पीडा सहन कराव्या लागतील. तसेच कदाचित त्यावेळी मृत्यू झाला तर त्यापेक्षा ते मूल पण नको व झंझट पण नको. त्याचवेळी तिची बहीण तिच्याकडे आली. धुंदलीने सर्व वृत्तांत तिला सांगितला व त्यावर काय करावे असा सल्ला विचारला. तेव्हा धुंदलीची बहीण म्हणाली, ताई, काळजी करू नकोस, मी पण गरोदर आहे. तू केवळ गरोदरपणाचे नाटक कर. मला मूल होतात माझे पती तुला ते मूल आणून देतील. त्यांना तू भरपूर द्रव्य दे. ते खुश होतील व मी इकडे माझे मूल दगावले म्हणून सुटका करून घेईन. असा त्यांचा बेत ठरला. बहिणीने ते फळ गाईस खायला दिले. योग्य वेळी बहीण प्रसूत झाली व मूल धुंदलीकडे आणून दिले. ते मूल पाहून आत्मदेव अत्यंत खुश झाला. तेव्हा धुंदली म्हणाली, माझे अंगावर दूध पुरेपूर येत नाही, त्यामुळे बाळाचे पोट भरत नाही. माझी बहीण पण आत्ताच बाळंत झाली, पण तिचे मूल गेले. तिला भरपूर पान्हा आहे. तेव्हा तिला इकडे आपण आपले घरी आणल्यास तिच्यामुळे बाळाची भूक भागेल व त्याला आरोग्य उत्तम प्राप्त होईल. आत्मदेव आधीच खुश होता, त्यामुळे त्याने त्वरित मान्यता दिली. इकडे गोठ्यात आत्मदेवाची गाय प्रसूत झाली. तिला मात्र माणसाप्रमाणेच पण केवळ कान गायीचे असलेला तेजपुंज असा पुत्र झाला. आत्मदेवाकडे ती विचित्र घटना पाहायला गर्दी होऊ लागली. आत्मदेवाने दोन्ही मुलांचे बारसे थाटात केले. धुंदलीला मुलगा म्हणून त्याचे नाव धुंदकारी ठेवले व दुसऱ्या पुत्राचे नाव कान गायीसारखे म्हणून गोकर्ण असे ठेवले. मुले वाढू लागली. गोकर्ण सदाचारी होता. तो वेद पुराण संपन्न झाला, परंतु धुंदकारी वाईट संगत गुणामुळे वाया गेला. त्याला सर्व व्यसने लागली. सर्व पैसा तो आपल्या ऐशाआरामाकरिता व शोक पाण्याकरिता उडवू लागला. वडिलांनी विरोध करताच त्यांनाच मारू लागला. तेव्हा गोकर्ण आपल्या पित्याला म्हणाला, पिताश्री, आपण आता प्रपंचाचा त्याग करून परमार्थाची कास धरा. जंगलात जाऊन तपश्चर्या करा व मोक्ष प्राप्त करून घ्या. आत्मदेवाला ते पटले व तो जंगलात निघून गेला. इकडे धुंदकारी आपल्या आईला त्रास देऊ लागला. एक दिवस पैसे दिले नाहीत म्हणून तिला मारून टाकले. गोकर्ण पण तीर्थयात्रेच्या निमित्ताने घर सोडून निघून गेला. आता धुंदकारीला सर्व रान मोकळे झाले. त्याने घरीच 5 वेश्या आणून ठेवल्या. त्यांच्यातच तो रमू लागला. सर्व पैसा संपला. त्या बायांनी त्याला सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. तेव्हा त्याने राजाकडे खूप मोठी चोरी केली. त्या वेश्यांनी आपसात संगनमत करून ठरविले की हा आज ना उद्या पकडला जाईल, तेव्हा आपणच त्याला मारून टाकावे व सर्व पैसे सोने अडका घेऊन पसार व्हावे. तसेच कुणी धुंदकारीबद्दल विचारले तर सांगावे की तो परदेशात गेला आहे. त्याप्रमाणे त्याला नशेत असताना बाजीला बांधले व खूप चोप दिला, परंतु तो मरेना म्हणून त्याचे तोंडात विस्तव टाकून त्याला ठार मारले. पुढे जेव्हा तो मेल्याचे गोकर्णला कळाले, तेव्हा त्याने गया येथे जाऊन त्याचे श्राद्ध केले. तो गावी परतला. तो घरी आला. घर बरेच वर्षे बंदच होते. रात्री तो झोपेत असताना अदृश्य शक्ती त्याला त्रास देऊ लागली. तेव्हा तो म्हणाला, कोण आहे? त्याने समोर यावे. तेव्हा ती आकृती समोर आली व बोलता येत नसल्यामुळे तो हातवारे करून सांगू लागला, मला ही योनी प्राप्त झाली. तेव्हा तूच आता मला यातून मुक्ती मिळवून दे.
गोकर्ण म्हणाला, मी तर गया येथे तुझे श्राद्ध केले होते, मग तुला मुक्ती कशी नाही मिळाली? धुंदकारी म्हणाला, माझी पातकेच एवढी आहेत की 100 वेळा जरी गयेला जाऊन श्राद्ध केले तरी मला मुक्ती मिळणार नाही. तेव्हा गोकर्ण विचारात पडला. त्याने सूर्याची आराधना केली. तेव्हा आकाशवाणी झाली की भागवत सप्ताह कर. त्याप्रमाणे त्याने संकल्पपूर्वक भागवत सप्ताहाला सुरुवात केली. त्यावेळी तेथे असंख्य गावकरी लोटले. धुंदकारी वायुरूपात होता. त्याला बसता येईना म्हणून तो तेथील बांबू वनातील एका बांबू तळाशी जाऊन बसला. 1 दिवसाची कथा संपताच बांबूची एक गाठ फुटली व जोरात आवाज झाला. अशा 7 दिवसात 7 गाठी फुटल्या व बांबू दुभंगून त्यातून तेजस्वी देवता स्वरूपात धुंदकारी बाहेर पडला. तो येऊन गोकर्णाला म्हणाला, दादा, तुझा मी ऋणी आहे. तुझ्यामुळेच मला मुक्ती प्राप्त झाली आहे. तेवढ्यात तेथे विष्णुदूत आले व धुंदकारीला विमानात बसवून वैकुंठाला नेऊ लागले. तेव्हा गोकर्णाने प्रश्न केला की भागवत श्रवण तर सर्वांनीच केले, मग याला एकट्यालाच मुक्ती कशी मिळाली? तेव्हा विष्णुदूत म्हणाले, एकतर तुझा संकल्प व दुसरी गोष्ट म्हणजे धुंदकारीने 7 दिवस अन्नाचा एकही कण सेवन न करता एकाग्र चित्ताने भागवत सप्ताह केला. तेव्हा धुंदकारीसारखे एकाग्र चित्ताने श्रवण करा, म्हणजे तुम्हाला सर्वांनाच मुक्ती मिळेल. इतके सांगून विष्णुदूत धुंदकारीला विमानातून घेऊन गेले. गोकर्णाने पुन्हा काही महिन्यांनी भागवत सप्ताह केला. सर्वांनी मनोभावे एकाग्र चित्ताने श्रवण केले. तेव्हा तेथे असंख्य विमाने आली व स्वतः भगवान विष्णूसुद्धा त्या ठिकाणी येऊन गोकर्णासह सर्व श्रवण करणाऱ्यांना वैकुंठात घेऊन गेले. अशा प्रकारे ज्याप्रमाणे रामरायामुळे संपूर्ण अयोध्येचा उद्धार झाला, तसाच गोकर्णामुळे संपूर्ण गावकऱ्यांना वैकुंठात सलोकता, समीपता व स्वरूपता अशी मुक्ती मिळाली. तर गोकर्णाला त्याशिवाय सायुज्य मुक्तीची प्राप्ती झाली. अशी ही भागवत कथा प्रथम श्रवण केली ती राजा परीक्षिताने. कोण होता हा परीक्षित? अर्जुनाचा म्हणजेच पांडवांचा नातू. महाभारत युद्धात सर्वच कौरव मारले गेले. दुर्योधन अखेरची घटका मोजत होता. भीमाने प्रतिज्ञेप्रमाणे त्याच्या मांड्या गारद करून मांड्यातील रक्त द्रौपदीच्या केसांना लावले. तिची प्रतिज्ञा पूर्ण झाली. वस्त्रहरण प्रसंगी दुर्योधनाने तिची बेअब्रू केली होती. आपल्या मांडीवर बसण्याचे सुचवले होते. भर सभेतील या अपमानामुळे द्रौपदीने पण केला होता की दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या फोडून त्यातील रक्त मी केसांना लावणार नाही, तोपर्यंत वेणीला फणी लावणार नाही. भीमाने ती प्रतिज्ञा पूर्ण केली. आपल्या स्वामीची ही गत पाहून अश्वत्थामा पांडवांचे छावणीत रात्री शिरला व द्रौपदीचे 5ही पुत्रांना मारून ते दुर्योधनासमोर आणून ठेवले. हे घृणास्पद कृत्य दुर्योधनाला सुद्धा आवडले नाही. इतक्यातच अश्वत्थामा थांबला नाही तर अभिमन्यूचा अर्जुनपुत्र गर्भ उत्तरेच्या पोटात वाढत होता. पृथ्वी निःपांडव करायची या आपल्या प्रतिज्ञेनुसार त्याने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र फेकले, पण ती भगवान श्रीकृष्णाला शरण गेली. गर्भाचे रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्राने उत्तरेच्या गर्भाचे रक्षण केले. स्वतः सूक्ष्म रूपात गर्भाभोवती फिरू लागला. गर्भातील बालकाला जन्म होताच ती मूर्ती दिसेनाशी झाली. त्यामुळे तो इकडे तिकडे पाहू लागला, म्हणून त्याचे नाव परीक्षित ठेवण्यात आले. तर तो श्रीकृष्णाकडून संरक्षितला गेल्यामुळे विष्णुरथी असे सुद्धा नाव पडले. पुढे भगवान श्रीकृष्णाने अवतार समाप्त करताच पांडवांना सर्व राज्यकारभार
पांडवांनी सर्व राज्यकारभार परीक्षिताच्या हाती सोपवून मोक्षासाठी हिमालयात निघून गेले. हाच राजा परीक्षित पुढे शिकारीला गेला असता त्याला तहान भूक लागल्यामुळे क्षमिक ऋषींच्या आश्रमात गेला. ऋषी ध्यानस्थ बसलेले. त्यांनी आदरातिथ्य केले नाही म्हणून राजाला राग आला. तेथे एक मेलेला साप पडला होता. तो ऋषीच्या गळ्यात अडकवून निघून गेला. काही वेळाने ऋषीपुत्र आला. पिताजींचे गळ्यातील मेलेला साप बघताच संतापला. ज्याने हे कृत्य केले त्याला आजपासून 7वें दिवशी तक्षक नावाचा साप चावून मृत्यू येईल. हा शाप राजाला कळला. त्याने आपला पुत्र जन्मेजयला गादीवर बसवून व सर्व संग परित्याग करून भगवान नामस्मरण करत गंगाकाठी येऊन व्रतस्थ जीवन जगू लागला. बातमी वाऱ्याप्रमाणे सर्वत्र पसरली. भेटायला अनेक ऋषीमुनी आले. त्यातच शुक्राचार्यसुद्धा आले. त्यांना पाहून राजाला अति आनंद झाला. त्यांनी पाद्यपूजा करून त्यांना प्रश्न केला की जीवनमुक्त होण्यासाठी मी काय करू? मला आत्मज्ञान द्यावे. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, राजा, भागवत धर्माप्रमाणे वागले की त्यात सर्व आले. राजा विनम्रपणे म्हणाला, हा भागवत धर्म म्हणजे काय? तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला भागवत धर्म सांगायला सुरुवात केली. राजा नचिकेताप्रमाणेच निर्भय होता. राजा घाबरला नाही. एकाग्र चित्ताने भागवत श्रवण केले व मृत्यूला जिंकले. मृत्यूने झडप घालण्यापूर्वीच तो मुक्त झाला. अशी ही श्रवण भक्ती असावी. भागवताचे सार केवळ 4च श्लोकात सांगितले आहे. त्याला चतुश्लोकी भागवत असे म्हणतात. हे 4 श्लोक वाचले की संपूर्ण भागवत श्रवणाचे पुण्य पदरी पडते. हे 4 श्लोक प्रथमतः ब्रह्मदेवाने आपला मानसपुत्र मुनिश्रेष्ठ नारद मुनींना सांगितले होते. ते त्यांनी महर्षी व्यासांना सांगितले व त्यांनी त्याचा विस्तार 18,000 श्लोकात केला. भागवत ग्रंथ लिहिण्यामागे सुद्धा एक कथानक आहे. पराशर ऋषींचे पुत्र भगवान व्यास, ज्यांनी वेदांचे वर्गीकरण केले व 4 शिष्यात वाटून दिले. पुढे त्यांनी ब्रह्मसूत्रे लिहिली, महाभारतासारखे महाकाव्य लिहिले. एवढी ग्रंथसंपदा व ज्ञान सांगून लिहूनसुद्धा व्यासमुनींना जे समाधान, जो आनंद मिळायला हवा होता तो मिळाला नाही. ते चिंताग्रस्त असताना नारद मुनी त्या ठिकाणी आले. भगवान श्रीकृष्ण नुकतेच भूतलावरून अवतार संपून निघून गेले होते. भक्तीचे व सत्संगाचे महत्त्व नारद त्यांना सांगत होते. तेव्हा त्यांनी स्वतःचे चरित्रसुद्धा सांगितले. ते म्हणाले, या भक्तीनेच मला आत्मशांती लाभली. परंतु मुनिश्रेष्ठ, तुमची आतापर्यंतची सर्व रचना ज्ञान वैराग्य प्रधान आहे. त्याला भागवत नाम संकीर्तनाची जोड व खरे म्हणजे बैठक हवी. त्यासाठी आपण भगवंताच्या अवताराचे, त्यांच्या लीलाकथांचे, त्यांच्या चरित्राचे वर्णन करा. तो भगवंत सर्वत्र संचरला असून त्याची महती मला संगतीनेच मिळाली. तेव्हा व्यास म्हणाले, मुनिवर्य, कृपया आपला पूर्वइतिहास कथन करावा. तेव्हा नारद म्हणाले, मी पूर्वी गंधर्व होतो, पण माझा ताल चुकला व देवेंद्र रागावले व मला शाप दिला की शूद्र हो, भूमीवर जन्म घे. त्यानुसार मी एका दासीचे उदरी जन्म घेतला. वेदसंपन्न अशा ब्राह्मणाच्या घरी मी दासी होती. त्यांचे घरी आलेल्या योगीजनांची मी सेवा करीत असे. तिच्यामुळेच मला ही योगीजनांची सेवा घडली. माझे बालपण हरवले गेले. त्या सेवेतच मी कृतकृत्य समजू लागलो. त्या योगीजनांच्या सहवासात माझे खूप श्रवण, मनन व चिंतन झाले. माझे अंतःकरण स्वच्छ झाले. तसेच ते भगवंताच्या भक्तिरसातच रमू लागले. माझी पूर्वीची सर्व पापे त्यामुळे
भस्मीभूत झालीत. मला उत्तम ज्ञान प्राप्त होऊ लागले. त्यांनी दिलेली साधना मी मनापासून करू लागलो. चातुर्मास संपला तेव्हा त्यांनी तिथून निघण्याची तयारी सुरू केली. मी त्यांचे पाठी लागलो की मला बरोबर घेऊन चला. त्यावेळी मी केवळ 5 वर्षाचा होतो. त्यामुळे त्यांनी मला नकार देऊन माता व मातेची सेवा करण्याचा उपदेश केला. मी त्यांच्या उपदेशानुसार आईची सेवा व भगवत चिंतन करीत असे. पुढे एके दिवशी रात्री माझी आई गोठ्यात गाईची धार काढत असताना तिला सर्पदंश होऊन तिचा अंत झाला. ही पण भगवंताची एक कृपाच असे समजून व परमेश्वरी प्रसाद मानून मी त्या ब्राह्मणाच्या घरातून बाहेर पडलो. उत्तर दिशेला एका अरण्यात नदीकाठावर एका पिंपळ वृक्षाखाली बसून एकाग्र चित्तेने खूप साधना केली. त्यामुळे 4 महिन्यातच भगवंताचे सगुण साकार दर्शन घडले. त्यातून त्यांच्या निर्गुण तत्वाचे आकलन झाले. त्यांचा वर प्राप्त झाला. पुन्हा ते दर्शन व्हावे म्हणून तळमळू लागलो. पण तुझी ही भक्ती कल्पांतापर्यंत अशीच राहील म्हणून पुढे कल्पांतानंतर माझा उद्धार झाला. आत्यंतिक प्रलयाचे वेळी मी भगवान विष्णूंचे श्वासोच्छ्वासाबरोबर त्यांचे उदरात शिरलो. तो कितीतरी युगे लोटल्यावर मी भगवान विष्णूच्या प्राणापासून परत जन्माला आलो. थोडक्यात शूद्र योनीतून प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे मांडीतून माझा जन्म झाला. ही वीणा व चिपळी मला जन्मताच लाभली. तसेच त्रैलोक्यात मी कुठेही विहार करू शकतो. इच्छा होताच भगवंतासमोर उभे राहू शकतो. त्यांनी व्यासांना चतुश्लोकी भागवत सांगितले. वरील सर्व नारद चरित्र ऐकून व्यासमुनी सरस्वती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर शांतप्रास आश्रमात बसून नारदाकडून मिळालेल्या प्रेरणेनुसार श्रीमद भागवत या महापुराणाची रचना केली. 2ऱ्या स्कंदात परमात्म्याचे पुढील 24 अवतार सांगितले आहेत. 1 वराह, 2 हरी, 3 कपिल, 4 दत्त, 5 सनतकुमार, 6 नरनारायण प्रल्हाद व ध्रुवाला वर देणारा, 8 वेनपुत्र पृथुराजा, 9 वृषभ, 10 हयग्रीव, 11 मत्स्य, 12 कच्छ, 13 वराह, 14 नृसिंह, 15 गजेंद्र उद्धाराकरिता नारायण, 16 वामन, 17 महिपाल, 18 नारदाला उपदेश देणारा हंसावतार, 19 धन्वंतरी, 20 परशुराम, 21 राम, 22 श्रीकृष्ण बलराम, 23 बुद्धावतार, 24 कली. मैत्रेयांनी विदुराला केलेला उपदेश यात भगवंताचे विराट स्वरूप, 10 सर्गाची सृष्टी, युगे, 4 आश्रम, वार्ता, छंद, सप्तस्वर, वराह अवतार, जय विजय कथा, देवहूती, कपिलमुनी संवाद, दत्तावतार व सांख्यशास्त्र इत्यादी 3ऱ्या स्कंदात येतात. 4थ्या स्कंदात रुची आकृती वंश, दक्ष प्रसूती वंश, ययाती आख्यान महत्त्वाचे, ध्रुव चरित्र, वेनराजाची कथा, पृथु आख्यान, पुरंजन कथा. 5व्या स्कंदात प्रियव्रत कथा, वृषभ कथा, भरत कथा मुख्य विषय आहेत. ऊती, पोषण, पुष्टी, भरतचरित्र, जडभरत कथा, खगोल भूगोल वर्णन, द्वीप, नवखंडे, द्युलोक, पाताळलोक, नरकलोक वर्णन वगैरे आहेत. 6व्या स्कंदात जननीळ कथा, दक्षवंश, नारदांचा दक्षपुत्रांना उपदेश, नारदांना शाप, दक्षकन्यांचा विस्तार, विश्वरूप कथा, नारायण कवच, विश्वरूप वध, वृत्रासुर, चित्रकेतू, मरुतगण कथा येतात. 7व्या स्कंदात प्रल्हाद चरित्र, नृसिंह अवतार, युधिष्ठिर संवाद, मानवधर्म व चतुर्वर्ण. स्कंद 8 मध्ये
मन्वंतर लीला, गजेंद्र मोक्ष, समुद्र मंथन, मोहिनी अवतार, वामन अवतार, प्रवव्रत विधी, मत्स्यावतार इत्यादी. स्कंद 9 ईशानकथा, सूर्यवंश, सुद्योग्न कथा, सुकय चवन कथा, शर्यती राजा कथा, रेवत, नाभाग, अंबरीश इक्ष्वाकू, मांधाता, हरिश्चंद्र, गंगावतारण, सुदाम, कल्मषवाद, अज, श्रीराम कथा, निमी व जनक कथा, चंद्रवंश, पुरुरवा, गाधी, सत्यवती, जमदग्नी रेणुका व परशुराम कथा, विश्वामित्र, आयु, नहुष, ययाती, पुरुदुष्यंत, रतिदेव, हस्ती, शंतनू, यदुवंश, आनकदुंदी, शूरसेन, वासुदेव, अग्रसेन, कंस, देवकी, वासुदेव देवकी विवाह. स्कंद 10 पूर्वार्ध, कृष्ण जन्म, आमंत्रण लीला, नारद कंस भेट, गोकुळ लीला यात हरिहर भेट, पुतना, षटकासूर, तृणावर्त उद्धार, भगवंताचे नामस्मरण विधी, गर्भमुनी जातक कर्म. 2 श्रीकृष्णाच्या बाललीला, दामोदर लीला, वृंदावन लीला यात वत्सासूर, बकासूर, उधासूर, उद्धार, गोपालकाला महात्म्य, ब्राह्मण देव गर्वहरण, ब्राह्मण पत्नींना अनुग्रह, धेनुकासूर उद्धार, कालिया मर्दन, वेणू महात्म्य, कृष्णस्तुती, कात्यायनी व्रत, वाग्वांदी प्राशन, गोवर्धन लीला, नंदाची सुटका, परब्रह्म दर्शन, रासपंचाध्यायी, सुदर्शन, अजगर मुक्ती, शंखचूडाचा वध, अरिष्टासूर निपात, श्री राधाकुंड उत्पत्ती, केशी योयासूर उद्धार, अक्रूराची व्रजयात्रा, भगवंतस्तुती, मथुरा दर्शन, धोबी, माळी, कुब्जा उद्धार, धनुर्भण, आखाड्यात प्रवेश, मुष्टिचाणूर व कंसवध उद्धार, मातापिता दर्शन, उग्रसेन राज्यारोहण, रामकृष्ण उपनयन संस्कार, गुरुगृदी गमन, उद्धवाची गोकुळ भेट, भ्रमरगीत, उद्धवस्तुती, हस्तिनापूर गमन, कुंती सास्त्वन, मथुरेला आगमन. स्कंद 10 उत्तरार्ध, जरासंध युद्ध, द्वारकागमन, बलराम रेवती, कृष्ण रुक्मिणी विवाह संदेश, हरण विवाह, प्रद्युम्न जन्म व पराक्रम, अष्टराण्या, जांबुवती, सत्यभामा, कालिंदी, सत्या, मित्रविंदा, भद्रा, लक्ष्मता इत्यादी, नरकासूर वध, रांजना विवाह व रुक्मिणीचा वध, उषा अनिरुद्ध भेट, नगराजाची कथा, बलराम गोकुळ भेट, पौंडुक काशीराजा युद्ध, बलरामाचा हस्तिनापूर पराक्रम, हनुमंत श्रीराम दर्शन, कृष्णाचे संसारी जीवन, दिनचर्या व नारदाचे आगमन, उद्धवाशी सल्लामसलत, जरासंध शिशुपाल वध, दुर्योधनाचा संताप, शाल्व युद्ध, दंतवक्र उद्धार, बलरामाची तीर्थयात्रा, सुदामा भेट, सूर्यग्रह प्रसंग, सुभद्राहरण, वृकासूर वध, शंकराची सुटका, विष्णूची महती, अर्जुनाला परब्रह्मदर्शन, द्वारकेचे वैभव व श्रीकृष्ण महिमा. स्कंद 11 ब्राह्मण शाप, वासुदेव नारद संवाद, नवनारायण व निमिराजा संवाद, श्रीकृष्ण उद्धव गीता, बद्ध मुक्त भक्त वर्णन, श्रुसंग महिमा, हंस गीता, ध्यान, 7 भक्तियोग, सिद्धी विवरण, विभूती योग, वर्णश्रमाचे धर्मज्ञान कर्मयोग, ध्यानयोगातील यमनियम, भिक्षुगीत, मूलतत्वे, पुरुष प्रकृती, पूजा पद्धती, यादवांचा विनाश, श्रीकृष्णाचे निजधाम गमन. स्कंद 12 अवतार कार्य, कलियुगाची महती,
चार प्रलय, आत्मोपदेश, परीक्षित निर्याण, जन्मेजयाचा सर्पयज्ञ, वेद विस्तार व पुराणे, मार्कंडेय पुराण, सूर्यचक्र वा 12 महत्त्वाचे सहकारीचे वर्णन, अवतरणिका, भागवत महिमा व संकल्पपूर्ती इत्यादी विषय या 12व्या शेवटच्या स्कंदात आहेत. असे सर्वत्र प्रचलित पुराण असून या भागवत पुराणाचे सप्ताह लहान लहान गावापासून ते मोठ्या मोठ्या महानगरापर्यंत होत असतात. लहान थोर सर्वांचे मुखी पुराण म्हणजे भागवत महापुराण असे समीकरण बसले आहे. स्वतःच संपूर्ण पुराण वाचून अगर श्रवण करून याचा आस्वाद घ्यावा, आनंद लुटावा व भगवत नामक संकीर्तनाचे सायुज्य मुक्तीचा लाभ करून घ्यावा. हरिओम तत्सत.